खून केले प्रकरणी दिनेश बिश्नोई यास जामीन मंजूर. ॲडव्होकेट सचिन माने. बदलापूर, मुंबई येथे दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारच्या सुमारास आरोपी बुधाजी विश्नोई याने 2 महिन्यांपूर्वी मयत श्रवणकुमार विश्नोई याच्याकडून घेतलेल्या पैशाची मागणी करत असल्याने आरोपी बुधाजी विश्नोई याने राग मनात धरून आरोपी बुधाजी विश्नोई, दिनेश विश्नोई, प्रकाश विश्नोई यांनी आपसात संगनमत करून मयत इसम बदलापूर येथे राहत असलेल्या घरामध्ये घुसून लाकडी दांडक्याने मारहाण करून त्याचा गळा आवळून जीवे ठार मारल्याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा नोंद झालेला होता. यातील आरोपी दिनेश विश्नोई याच्या वतीने माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे ॲडव्होकेट सचिन माने यांनी जामिनाकरिता अर्ज दाखल केला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी मयत इसम व आरोपी याच्यामध्ये पूर्वीचे कोणतेही वैमनस्य नाही. सदरची घटना ही अचानक घडलेली दिसून येते. त्यासाठी कोणताही पूर्वनियोजित कट व पूर्वतयारी केलेली नव्हती. सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे. सदर घटनेस प्रत्यदर्शी साक्षीदार नाही. मयतास ज्या जखमा झालेल्या आहेत त्यावरून त्यास खून करण्याच्या इराद्याने मारहाण केली आहे हे स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वतीने केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी आरोपी दिनेश विश्नोई यास जामिनावर मुक्त केले. आरोपी दिनेश विश्नोई याच्यातर्फे ॲडव्होकेट सचिन माने व ॲडव्होकेट साक्षी कदम यांनी काम पाहिले. सबस्क्राइब करा आणि